मास्तर जर पृथ्वी गोल आहे तर माझा डब्बा वर्गाबाहेर कोण फोडते बरं? मी फोडतो तुझ्या डब्बा. मला शोकाला ना तुझ्या डब्बा फोडाचा, त्याच्यातलं काय आहे त्याच्या अंदर काय तुझ्या माईनं पाठवलं खाले ते पाहण्यासाठी मी फोडतो डब्बा. ये आईच्या गावातल्या हो गपगुमान बसा. वर्गात गोंधळ कराल ना तर बेंबीत फोडू पुढे ना आता. काय फुटलं बे बंड्या? त्याच्यात काय त्याच्यात सुरू असेल विषय काय ते पोट्ट चिच्या नावाचं सुंदर दिसते त्याच्यात तुम्ही म्हणतो भांडण नाही लागत असेल बाबू बंट्या की हे माया होय नाही. अति झाला आता अति लय लय फेका लागला तू. स्टाईल मारतो रोज नवा केसात चिखल लावून पण समोर उभा असतो हातात फुकटचा डब्बा घेऊन. अरे किरण मारला गेला तू? नाही काय किरण मारणार आहे हो ना. चालू हे गाडी चालू एवढं परेशान झालो ना. चालू बसता येत नाही काही नाही. बहीण हे शाळेचा ताप रे, लवकर रिटायरमेंट घेऊन घेतो. आता काय बसणं होत नाही. अरे बापा कायलेच देते बा देवा. एवढ्या बिमाऱ्या कायलेच देतं. जिथं नाही तिथंच देतं राजा. बसाच्या जागेवर कोणी पायीस मुडव्यात नावाची बिमारी देत असते का काही बिन. आज तो भल्ली आग व्हायला लागली बा. त्याच्यात बहीण या गाडीत बसून शाळेत जाणं तिथं जाऊन ते टवारके फुटते उरले डोके खातेर बा. उठले सुटले नुसती कलकल आणि फालतूचे उलटे सुटले प्रश्न. आज एक दिमाग खाते तर शिक्षणाच्या नावावर उलटा बोंबे आले का जायचा. चल बा लवकर जातो. लय दुखा लागलं बा. मटण कमी खा लागते. साली जिबीची चव लय भारी आहे बाबा. जीभ काय युद्ध दे म्हणते खालून काही निघून देत नाही. बहीण अरे हे पोरा जे आपल्यासारख्या ग्रुप मध्ये एकमेकीसोबत बोलते तो काय गोष्टी करत असेल बे? त्याच्यात काय त्याच्यात सुरू असेल विषय काय ते पोट्ट चिच्या नावाचं सुंदर दिसते त्याच्यात तुम्ही म्हणतो भांडण नाही लागत असेल बाबू बंट्या की हे माया होय नाही. अति झाला आता अति लय लय फेका लागला तू. अति काय झालं नाही विचार त्या पोरायले स्वतः जाऊन. तुला सांगतो ना मी एवढा सुंदर दिसतो ना की शाळेतली एक पोट्टी म्हणलं माग लागलेली आहे म्हणलं बाबू. अबे माग एवढ्या पोऱ्या लागल्या म्हणलं माझ्यासोबत अफेअर करायला एवढ्या पोऱ्या तरसते म्हणलं. पण मी तू सांगले का बंट्या कोणाला सांभाळणार बी हा. एकच पोरगी सांभाळल्या जात नाही. किती खर्च लागते. आपण काय पोरगी होय का बे 5-6 बॉयफ्रेंड पटून ठेवाले त्याला काय बॉयफ्रेंड कडून पैसे भेटते. आपलं काय आपलाच खडकू जाते इथं. सारं तेल तूप सगळं लोणी लावून सगळं नेते ना आपलं वाला ते पोऱ्या. हिच्यात 1 रुपया राहत नाही बे. होले का ठीक आहे हे मी मान्य करतो पण पोळ्याची म्हणजे लयच मजा आले का. एका बॉयफ्रेंड रिचार्ज मारून मारते, दुसऱ्याकडून ड्रेस घेते, तिसऱ्याकडून वेगळी शॉपिंग, चौथ्याकडून वेगळं. मावलं काय बा. पाय माझ्याकडे कशा पाहिजे पाय कशा पाहिजे माझ्याकडे. तुमच्याकडे कोण पाहिजे रे? अरे ते मनातली पोट्टी पटली म्हणून पटली तुम्हाला. हात कशी लागायची तुमच्या सोबत 5-6 जणांसोबत आहे ते. तुम्हाला सांगतो मी ते पोरग्या मान्य करतो मी पोराच्या गोष्टी लय राहते त्याच्या मनात. पण आता तुला सांगतो त्याच्या गोष्टी काय असेल बाबू. तुला सांगतो ते पोरगी म्हणत होतं माय तू तर आज लयच चांगली दिसा लागली हो. ड्रेसही मस्त घातला. कानातले कुठून घेतले हो बापा. त्या ड्रेस तर लयच मार दिसा लागलं. कुठून घेतला. अशा त्याच्या फालतू गोष्टी सुरू आहेत त्याच्या. तुला सांगतो तुमच्या दोघांच्या गोष्टी सुरूच नाही. एवढी सुपर नाही म्हणलं तुम्ही. मायावाली करत असं लाग असतं. जायदरची घ्यायच्या मागू नको काही बोलते का तू बाबू. झेगड्या जास्त बोल नको. माय तुझा ड्रेस लय मस्त दिसते. का कुठून घेतला का तू? पाय आता बोलणं सुरू केलं गेलं काय म्हणताय पाय. अगं ते राज कलेक्शन नाही का राज कलेक्शन तिथून घेतला मी. एवढी सुंदर ड्रेस आले म्हणशील ना एवढी सुंदर की खूपच सुंदर. त्यातलाच एक ड्रेस आम्ही निवडून मस्त घेतला. पूर्ण 2000चा झाला म्हणलं. माय हो का व खूपच सुंदर आहे ना. नाहीतरी तुझं लुक वेअर खूप सुंदर आहे. तुझी हेअरस्टाईल तुझे घालण्याचे कपडे मला खूपच आवडते. मग तू रेबिन काय घालते का डोक्याला. चांगले कपडे घालून येत जा ना. कशी राहते का बाई तू एखाद्या लहान मुली सारखी. ते डोक्यावर पाय ना ते रेबिन बांधून येतं असं का. चांगलं नाही दिसत का तू. ते येणी घालून येतं ते मार आणि त्याच्यावर ते डोळ्यावर चष्मा घालून येतं. काहीच गरज नाही ना शाळेत 4 डोळे घेऊन यायची. 2 डोळे घरी ठेवून येत जा ना. हाय साधं म्हणलं तर इले राग येते. मला नाही आला राग फाक तुला आला असं चालली मोठी तिथं तर. बरं जाऊ दे आता शांत राहा. अरे वर्गात दोन बसा नाही तर काय करायला लागले तुम्ही. वर्गात मला वाटते अवघड जागेचं दुखणं. वर्गात बसा रे. होय स्टाईल मारतो रोज नवा केसात चिखल लावून पण समोर उभा असतो हातात फुकटचा डब्बा घेऊन. किरण मारला गेला तू? नाही काय किरण मारणार आहे हो ना.
स्टाईल मारतो मी नाही. अहो खरं मारतो मी स्टाईल. खिशात नाही रुपये पण मनात तुझ्यासाठी रोज उगवते म्हणलं स्वप्नाचं फुलं. माझ्यासोबत प्रेमाचं नाटक नको करू. तुझं कसलं आयुष्य भारी. दुपारी मिळत नाही चहा तरी म्हणतो माझ्यासाठी तूच झारी तूच झारी. झाली नाही ग पण तुझ्यासाठी आज पण उपाशी बसलोय. फ्रेंडला दिलाय डब्बा पण तुझ्यासाठी फक्त पाणी पिऊन आलोय. वड्याचं नाव घेऊन प्रेम दाखवतोस का? पण तुझं प्रेम ऐकूनच तर मी तिसऱ्या बाक्यावर येऊन बसले. पैसे नसले तरी माझं प्रेम खरं आहे ग बाई. उद्या माझं नशीब लागलं चालायला तर तुझं लग्न मोडून माझ्याच मागं लागशील ग माई. काही डायलॉगा झोळा लागला तू चिक्या. बाबा डायलॉग नाही भाऊचा धमत तसा आहे म्हणलं. तो काय साधं समजलं का? अबे मी जर असा चालतो ना असा रोड कसा कसा चालतो. थांब थांब तुला सांगतो. भाऊ आपण काही कमी नाही म्हणलं. अरे गव्हाने रोडवर चालतो ना म्हणलं. ट्रॅफिक म्हणलं आपाप साईडले होते म्हणलं. एवढा दम आहे भाऊचा. अरे भाऊ हे दमफम काही नाही. तुझ्या गैरसमज आहे मोठा. अरे लोकांना वाटते तू रस्त्यावर आला तर सांड्या सुटला दिसतात सांड्यासारखा ना बे तू. म्हणून लोक साईड देते तुले. गलत फहमीत नको राहू तू. बंद्या जास्त बोलू नको तू. असं का बैल समजतो तू मले. आता हेच बैल ना एकाने धुंड्यात शिंक खुपसन ना मग सांगतो का मले. माय बाई कशी बोलतात हे. काय काय कल्ला सुरू आहे तुमचा? चिक्याचा बदगावर अबे कोण फाटलेल्या आवाजात बोला लागलं बे कावड्यासारखा करायला लागला. फाटलेला आवाज खरं बा. बे मास्तर होईन बे. माग पलटून पाहिन खाची ना दणके अख्खं शिंकते त्याच्यात चाललं जाईन मग म्हणशील मले तू बिन. अय्या मास्तर कधी आलो तुम्ही? ये आईच्या गावातल्या हो गपगुमान बसा. वर्गात गोंधळ कराल ना तर बेंबीच फोडीन आता. काय फुटलं बे बंड्या? मास्तरचा दिमाग फुटल्यासारखा वाटत आहे. मास्तर बेंबीत खडू फोडला तर पोटात गंधाचा उकड बनेल का? अबे तर लात घालीन तुझ्या मेंदूत. काय हिशोब बाहेर येईल तर येईल मग. मास्तर तुम्ही सगळं सांगता मग तुमच्या लग्नाला का नाही आलं हो कोणी? अबे काय कुठचे प्रश्न विचार लागले तर तुम्ही शांत बसता का? पाहिजे तुम्हाला आता झोडपे. मास्तर सांगा ना. बंटीने एवढा जबरदस्त प्रश्न विचारला तुम्ही मास्तर आहे सांगणं तुमचं कर्तव्य आहे म्हटलं. रक्क करून यायचं असा राग तरी एक घरून कानाखाली बदा चेंदा वाटते यायले. कारण ना माझ्या लग्नात गणिताचा पेपर होता आणि तुमच्या आयुष्याचा निकाल पण तिथेच लागला असता ना. मास्तर मला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारू? विचार. मास्तर प्रेम करायचं तर कोणावर करावं बरं? प्रेम का? प्रेम न शाळेवर करा, पुस्तकावर करा, शिक्षकावर करा. बंड्या सेटिंग लावा लागला का आपल्या गर्लफ्रेंड सोबत? मास्तर काय बोला लागले तुम्ही? हो ना काय बोला लागले मास्तर तुम्ही? अरे भामटे हो शिक्षकावर म्हणजे सगळ्या करा. एवढ्या पोट्टीसोबत माय तोडा लागल्या. अबे लादा वाटू द्या ना. किती भलटोल आहे रे तुम्ही. तुम्हाला मजाक नाही टीचे हातात देऊन हकलून देतो आता मी. भल्लं झालं तुमचं नाटक. कुणीकडे चाललेलं काय जे बोलत. तुम्ही तिघे जण इकडे उभे राहा. चला उभे राहा इथं येऊन. अरे मास्तर सॉरी हो इथंच विषय थांबून टाका. विषय वाढवण्यात मजा नाही ना म्हणत्या. चला गेलं माती टाका. चला शिक्षिका शिकवण्यावर लक्ष द्या बरं. त्या भामटे हो पहिले इथे येऊन उभे राहते का? जास्त बोलायला लागले तुम्हाला. थांबा आता तुम्हाला शिक्षा देतो. कसं वाटत आहे आता उभं लावून भाऊसाहेबांनो आणि बहिणी ताईंनो? आता तुम्हाला शिक्षा देणार आहो मी. तर आता मुकाट्यानं 50-50 सगळ्यांना उद्बोष्या मारायच्या. लय तुम्हाला तोंड फुटलं ना. मास्तर समोर तोंड फुटलं म्हणजे लय झालं ना. 50 उद्बोष्या काढल्याच्या नंतर तुमच्या हातात छडी पण बसल. समजलं? त्याला काढा लवकर. मास्तर मी तर काहीच केलं नाही. मला कशाला उभं केलं इथं? मी तर बोलली पण नाही काहीच तरी पण. आता मी का तुया बोलाची वाट पाहणार आहो का बाई? तू बोलली नाही म्हणूनच मी तिला इथं आणलं असं नाही आहे काही. अख्ख्या वर्गालेच मी पनिशमेंट देणार आहोत टप्प्याटप्प्यानं. आता तुम्ही तिघं आले त्याच्यानंतर ते तिघं नंतर तिघं असं करत अख्खा वर्गात पनिश करणार आहो मी आज. भले नाटक कर लागले तुम्ही. शिक्षणाच्या नावावर बोंबा बोंब आगाऊच्या फालतूच्या गोष्टी लय सुचते तुम्हाला रे. मास्तर
मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपला अर्धवट राहिलेला प्रश्न आहे. ते पूर्ण केल्याशिवाय मी काही उद्घोषणा काढणार नाही रे बा. मी आत्ताच सांगा लागलो. आता तुया कोणता अर्धवट प्रश्न राहिला बे? कोणता प्रश्न राहिला बिचिक्या? अबे याला गोष्टी घुमव बरं, नाही आपल्याला उद्भवच्या काळाला लावतील काही. करेल मा पागल जरासं. मास्तर तिनं विचारलं होतं प्रेम करायचं तर कोणावर करायचं. बेटका आता काय काय म्हणत सर्दी यायला लागली वाटते बा. म्हणत्या काही खरं नाही का आपल्याला बिमार पडतो वाटते. माफी दूर राहिले का व्हायरस फैला का बहीण तुझ्या पायी मी बिमार पडायचं मागच्याच बापा बापा. हे का पहिलं गरम तपलं होतं मग मला येऊन चिपकलं घसूच मै बिमार झालो. घेणार घेणं 8 दिवस बिमार एका खाटीवर राहू एवढं बोर झालं बा. तू दूर होय बरची काय झाली दाखवली. आम्ही लगा मानवट्या तुझा भेटकाच येऊन अटकला आले का. आता तू माझ्या तापीपर्यंत जाऊन बसला अंगाला चिपकलं होतं. म्हणजे 8 दिवस खाटीवर राहायला लागलं म्हणे. अरे हट. अबे बहीण लगा बोलायला लावता आता. एक काम कर ना तू साईडला हो ना बा. तू दूर उभा राह. नाहीतरी असा वास येता त्या बदबजीला 8 दिवस आगो नाही केलं का वास मार्या. तू या इकडे तेवढंच मला बरं वाटते. त्या सुगंध आता बोलत नाही मी. तू समजून घे. ये इकडं. तू आली तर लई मस्त वाटा लागला. गोड गोड एकदम. इकडं लक्ष दे. तुला प्रश्न विचारायचा होता न का उद्भवच्या काढायला लावू बे? होय कोंबडी कट. हा आपण कुठं होतो तर मास्तर तिनं एक प्रश्न विचारला होता तुम्हाला की प्रेम करायचं तर कोणावर करायचं बा. आता पुस्तकावर कर. तेच तर मग मास्तर पुस्तकावर प्रेम केलं पुस्तकावर प्रेम पण ते दुसऱ्या वर्गात गेलं ना. अबे भाईताडा. मी मास्तर मास्तर जर पृथ्वी गोल आहे तर माझा डब्बा वर्गाबाहेर कोण फोडते बरं? मी फोडतो तुझ्या डब्बा. मला शोक आला ना तुझ्या डब्बा फोडाचा. त्याच्यातलं काय आहे त्याच्या अंदर काय तुझ्या मायनं पाठवलं खाले ते पाहण्यासाठी मी फोडतो डब्बा. अबे मेंदूच्या का तुझ्या मेंदू सुद्धा गोलच वाटतो पण त्यात न विचाराचं गुरुत्वाकर्षण नाही आहे म्हणलं मेंदूड्या. ठीक आहे तुला विचारायचं असेल तर विचार काय. मास्तर शाळा म्हणजे काय बरं? शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर. मग घंटा वाजल्यावर मंदिर काय नाही वाटत बा. उलट पळण्याची घंटा वाटते शाळा सुटली बा म्हणून. अरे ज्ञान घ्या ज्ञान. शाळा म्हणजे मंदिर आहे म्हणतो. पण इथं तुमचं नुसतं कॉमेडी सर्कस चाललंय. उद्यापासून वर्गात हसण्याचा लायसन लागणार म्हणजे लागणार. तुमच्या तर लय वाजून गेले रे तुम्ही. तुमच्या तर चला निघा व्हा वर्गाच्या बाहेर. माकड हो वानेर तोंडे नुसते सर्कस लावली. चला हो बाहेर. मास्तर ते वाजून नाही म्हणलं ते माझं नाही माझं फक्त भाषेत उल्लेख करत जा बरं. तर मग शाळा सुटली मग आता नाही तर मग चला रे शाळा सुटली पाठी फुटली आई मला भूक लागली बाय बाय. घंटी पण वाजली वाटते ना रे. चाललो मास्तर पण आता एक गोष्ट सांगतो. मुळ्यात बसला का तुमचा नसन बसला तर आयुर्वेदिक दवाखान्यात जा. औषध देते मस्त त्याचं लावून घ्या खालून. मस्त बसा मग आरामशीर खुर्चीवर. आम्ही तो येतो बा. बाय बाय.